नमस्कार, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत बाजरीचा डोसा। त्याकरिता इथे मी एक मोठा बाउल घेतलाय। आता यामध्ये 1 वाटी बाजरीचे पीठ घ्यायचे। आपल्या घरात नॉर्मल जे पीठ असते ते वापरायचे आहे। आता यामध्ये 4 चमचे रवा घालूयात। रवा इथे मी बारीक नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। अर्धी वाटी इथे मी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली। अर्धी वाटी मेथी घालायची बारीक चिरलेली। मेथीच्या ऐवजी तुम्ही इथे पालक वापरली तरी चालेल। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। अर्धी वाटी दही घालायचे। आता हे दही शक्यतो ताजे वापरायचे, आंबट दही वापरू नये। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालूयात। आता याचे आपल्याला डोश्याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। त्याकरिता थोडे थोडे करून पाणी घालायचे। खूप असं घट्टसर ठेवायचं नाही, मीडियम थिकमध्ये ठेवायचे। पुन्हा थोडेसे पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेतले। आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटे असेच ठेवून द्यायचे। 15 मिनिटे झाल्यानंतर यावरचे झाकण काढूयात। छान असे इथे मी बॅटर तयार करून घेतले डोश्यासाठी। तुम्ही बघू शकता, खूप असं घट्ट नाही आणि पातळ नाही, मीडियम असं मी हे करून घेतले। आता याचे आपल्याला डोसे करायचे आहेत। त्याकरिता इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला होता। पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये डोश्याचे बॅटर घालायचे। आपण हे चमच्याने सर्व बाजूने पसरून घ्यायचे। खूप असे पातळ करायचे नाही, थोडे मीडियम मध्येच हे करायचे। हिवाळ्यासाठी अगदी लहान मुलांना पौष्टिक अशी रेसिपी आहे। यात आपण तीळ देखील वापरले, त्यामुळे ते अधिकच पौष्टिक झाले। आणि शक्यतो बाजरीचे पीठ आपण हे हिवाळ्यातच वापरतो, त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक अशी आहे। तुम्ही लहान मुलांना टिफिनला देखील हा डोसा देऊ शकता। खालच्या साईडने भाजल्यानंतर आता याला आपण वरच्या साईडने देखील भाजून घेऊया। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे। दोन्ही साईडने छान असं भाजल्यानंतर आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते। असा हा आपला बाजरीच्या पिठाचा डोसा तयार झालाय। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।